ठाण्यामधली दहीहंडी आयोजक आणि तिथे उपस्थित असलेले गोविंदा पथक त्यांचा उत्साह ही सगळी दृश्य आज संपूर्ण दिवसभर तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळणार आहेत। भारतातली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रचलित असलेली राम कदम यांची ही दहीहंडी आणि तिकडची ही दृश्य या दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवातच भजनानं झाली आणि या भजन मंडळींचा सन्मान केला राम कदम यांनी आणि त्यानंतर आता एक एक गोविंदा पथक तिथे येऊन मनोरे रचायला सुरुवात करतील। तर दुसरीकडे पुन्हा एकदा अशीच एक दहीहंडी प्रतिष्ठान आणि तिथे काही मनोरे रचण्याचा प्रयत्न या दहीहंडी पथकाने केला। 8 ते 9 थर रचण्याचा प्रयत्न काही गोविंदा पथकांकडून सुद्धा केला जातोय आणि हा सगळा थरार अनुभवण्यासाठी बरेच प्रेक्षक आहेत जे ठाणे आणि परिसरामधले बाहेरून ठाण्याच्या बाहेरून सुद्धा दहीहंडी प्रेमी येत असतात, खास हे उंच मनोरे पाहण्यासाठी। आणि हेच सगळे मनोरे रचण्याचा थरार तुम्हाला घर बसल्या अनुभवता येणार आहे आज संपूर्ण दिवसभर न्यूज 18 लोकमतवरती। आणि पुन्हा एकदा असाच एक प्रयत्न, अतिशय थरारक असा प्रयत्न, 8 ते 9 थर रचण्याचा याही गोविंदा पथकाचा प्रयत्न, अतिशय सावकाश शिस्तबद्ध पद्धतीनं मनोरे रचण्याचं हे काम आणि हा त्यांचा प्रयत्न यशस्वी होता राहिलाय। मात्र तरी देखील उपस्थित दाद देत आहेत या मनोरे रचण्याच्या प्रयत्नांना।